पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय का चिकन कमी पडणार आणि शेंगा पण कमी पडणार. पोरं नाही ऐकणार, शेंगा पण कमी पडणार. पोरं ऐकणार नाही. पोरं ऐकणार नाही. पाहू शकता आपली मुंबईवरून पब्लिक आले. आता तुझा बाप कृष्णा बरोबर आहे, आहे. अलकत आहे, महेंद्र आहे, अजून प्रसन्न आहे, सत्यमाई भाई, सुशील आणि मी पण आहे इकडं. पाहू शकता वन साईड आमची पोपटीचा प्लॅनिंग चालू आहे. इकडे आपण पाहू शकता. आलाय हँडवॉश घेऊन आमचा याच्यात टाक, याच्यात थोडा याच्यात टाक, याच्यात टाक, याच्यात टाक. हँडवॉश टाकते चिकन मध्ये. गेल्या वर्षीची लोकेशन अजून निखारे पण दिसत आहे असं वाटतंय आम्हाला. तर चला पेंड्याची तयारी करायला चाललोय. पेंडा आणि भांबरूड महत्वाचा आपला एक साधन आहे. भांबरुडीचा पाला हा बघा असा असतो. ते आपल्याला भांबरूड काढायची. आता ते सैरा वैरा भटकतोय. दादा वन साईड मेहनत. पेंडा पेंडा पेंडा. तर पब्लिक पाहू शकता ही भांबरुडीचा पाला आहे. आयुर्वेदिक पाला आहे जो आम्ही पोपटीसाठी वापरतो. वन साईड बघा, म्हणजे आपल्याला काही जखम बिखम झाली असेल तर आपण त्या पाल्याचा रस आणि त्याचा लेप आपण लावतो. म्हणजे एकदम अचानक रक्त भक्कम थांबून जातं लगेच. तर तो भांबरुडीचा पाला आपला महत्त्वाचा आहे आणि स्मेल पण त्याचा एकदम खतरनाक येतो, एकदम मस्त येतो. तर तो आपण पोपटीच्या मणक्यामध्ये खाली आणि वरती लावतो जेणेकरून सुगंध येण्यासाठी. तर चलो आता पुढे जाऊया. आता लगेच आपल्या तयारी चालू करायची आहे पोपटीची. पाहू शकता, तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय असतं ते आपल्याकडे. स्वतः फेटा फ्राय करताना कृष्ण दादा पाहू शकता. भेटा नंतर तुम्ही येऊन भेटा खाल्ल्यानंतर. पाहू शकता कंडिशन मडक्याची काय झाले. मडका फुटलाय, बावची टाकलाय पण मडका फुटला इथे. हे बघा मोकला. चला भेटला. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पोपटीचा प्लॅन वन साइड झाला होता आणि सक्सेसफुल पण झाला. अशी आम्ही केली त्या दिवशी. खूप मजा. चलो बाय बाय.